नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक स्वागत करतो तुमचं सर्वांचं एसके टेक युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण बघणार आहोत हार्ड काम नको तर स्मार्ट काम करा का। चला बघूया। मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतोय की तुमच्या घराजवळ एक मोठा दगड आहे आणि तुम्ही सकाळी रोज उठले की हातोडा घेऊन तो दगड फोडण्यासाठी कामाला लागताय। तुमच्याकडे पैसे सुद्धा भरपूर आहेत तरी सुद्धा तर तुम्ही हार्ड वर्क नको तर स्मार्ट काम करा ना। तुम्ही जेसीबी बोलवा आणि 10 मिनिटात तो दगड काढून टाका। तुम्हाला मी एक सांगू का, तुमच्याकडे जर समय असेल, वेळ असेल ना, तर तुम्ही भरपूर पैसे कमावू शकता। पण तुमच्याकडे जरी भरपूर पैसे असले ना, तरी तुम्ही त्या पैशाने तुमची वेळ किंवा समय विकत घेऊ शकत नाही। त्याच्यामुळे जीवनामध्ये ना वेळ ही खूप महत्त्वाची असते। पहिली लोक भरपूर हार्ड वर्क करायची, पण आता लोक स्मार्ट वर्क सुद्धा करतात। तुम्हाला जर पैसे काढायचे असले तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन 1 किंवा 2 तास लाईन मध्ये उभे न राहता तुम्ही 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात तुम्ही एटीएम मधून पैसे काढतात। तसेच तुम्हाला जर कुणाला संदेश पाठवायचा असेल ना, तर तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत चालत न जाता फक्त एक कॉल करतात आणि तुमचा जो संदेश असेल तो त्यांच्यापर्यंत पोहोचवतात। तर आजकाल स्मार्ट वर्कला खूप महत्त्व आहे। जिथं गरज असेल तिथं हार्ड काम पण करा, पण तुमचं जर काम स्मार्ट काम ने होत असेल आणि तुम्ही जर तिथे हार्ड वर्क करत असाल तर जरा सुधरा आणि हार्ड वर्क करण्यापेक्षा दिमाग लावा आणि स्मार्ट वर्क करा। चला तर आता जाणून घेऊया असे 6 नियम, त्या गोष्टींचा वापर करून, त्या नियमांचा वापर करून तुम्ही स्मार्ट वर्क करू शकता। पहिला नियम, प्रत्येक गोष्टीची प्लॅनिंग करून काम करा, ती मग छोटी असो किंवा मोठी असो। उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्ही जर व्हिडिओ शूट करण्यासाठी जात असाल आणि घरून जर असा विचार करत जात असाल की चला लोकेशनवरती जाऊन आपण व्हिडिओ शूट करू आणि जे झालं ते पाहू, पण असं नाही मित्रांनो। तुम्ही त्या गोष्टीची अगोदरच प्लॅनिंग करा, त्या व्हिडिओची स्क्रिप्ट लिहा की कशाप्रमाणे आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे, कशाप्रमाणे आपल्याला एडिटिंग करण्यासाठी जमेल किंवा कोणत्या लोकेशनवरती तो व्हिडिओ शूट करायचा आहे, कसा करायचा आहे, कोणत्या ठिकाणी करायचा आहे, किती टाइम पर्यंत आपल्याला हा व्हिडिओ शूट करायचा आहे। तर प्रत्येक गोष्टीची तुम्ही प्लॅनिंग करा। जरी तुम्ही सॉन्गची शूटिंग करत असाल तरी डायरेक्शन करताना तुम्हाला कोणत्या म्युझिकवरती कोणता सीन बसवायचा आहे किंवा किती टाइमापर्यंत तो सीन बसवायचा आहे किंवा कोणती फ्रेम घेऊन कोणत्या अँगलने व्हिडिओ शूट करायचा आहे किंवा कसा करायचा आहे, कोणत्या लोकेशन वरती करायचा आहे, हिरोईनचा किती रोल आहे, हिरोचा किती रोल आहे, कसा आहे, कुठे आहे, हे सर्व प्लॅनिंग करून तुम्ही काम करा, म्हणजे तुमचं काम परफेक्ट होईल। दुसरा नियम आहे तो म्हणजे तुमच्याकडे जे पण ऑप्शन असतील त्याचा वापर करा आणि अनुभवी लोकांकडून तुम्ही माहिती घ्या, विचारपूस करा किंवा डिस्कशन करा। जी गोष्ट तुम्ही करत असाल ना, त्या गोष्टीमध्ये कुणी सक्सेस मिळवलंय किंवा त्या गोष्टीमधून कोण सक्सेसफुल झालाय, त्या व्यक्तीला तुम्ही पकडा आणि त्या व्यक्तीशी तुम्ही डिस्कशन करा आणि त्याला विचारा की तुम्ही ही गोष्ट कशी केली, कशाप्रमाणे केली, केव्हा केली आणि ही गोष्ट आपल्याला कशी करायला जमेल आणि कशी करता येते। तुम्ही जर एखादं काम घेतलं असेल आणि त्या गोष्टीचे तुम्हाला काहीच माहित नाही आणि तुम्ही करू चाललंय हार्ड काम करू चाललंय आणि तुमच्याने जर ते काम होतच नसेल तर सिंपलची गोष्ट आहे, तुमच्याकडे त्या गोष्टीची इन्फॉर्मेशन नाही किंवा त्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव नाही। कारण स्टार्टिंगला जी पण आपण गोष्ट करतोय ना, त्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नसतं। त्या गोष्टीचं नॉलेज मिळवण्यासाठी आपल्याला एक अनुभवी व्यक्तीकडून आपल्याला नॉलेज घ्यावं लागतं आणि त्या नॉलेजचा वापर करून आपण ती गोष्ट जर केली तर परफेक्ट होईल। उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जर युट्यूब चॅनल बनवायचा असेल आणि तो जर युट्यूब चॅनल बनवायचा तुम्हाला माहित नसेल, व्हिडिओ कसे अपलोड करायचं माहित नसतील किंवा एडिटिंग कसे करायचे माहित नसतील, तर तुम्ही युट्यूबर बनू शकता का? नाही। त्या गोष्टीची अगोदर माहिती घ्यावी लागते आणि पूर्णपणे इन्फॉर्मेशन घेऊन ती गोष्ट शिकून आणि त्याच्यानंतर ते तुम्ही काम चालू करा, म्हणजे तुम्हाला ते काम करण्यासाठी सोपं आणि ते काम सुरळीत आणि इझी होईल। तिसरा नियम आहे तो म्हणजे तुम्ही रिझल्टचा विचार न करता तुमच्या कामावर फोकस करा। तुम्हाला मी सांगतोय की तुम्ही स्वप्न बघताय, मला असं घर बनवायचंय, मला ही गाडी घ्यायची, मला ती गाडी घ्यायची, मला हे करायचं, मला ते करायचं आहे। ठीक आहे, तुम्ही स्वप्न बघताय, चांगली गोष्ट आहे, पण ती स्वप्न कधी पूर्ण होतील? जेव्हा तुम्ही काम कराल। आणि तुम्ही काम केव्हा कराल? जेव्हा तुम्ही तुमच्या कामावर फोकस कराल। त्याच्यामुळे तुम्ही जास्त रिझल्टचा विचार न करता तुमच्या कामावर फोकस करा। जसे तुम्ही काम कराल तसे तुम्हाला रिझल्ट बघायला भेटतील आणि जसे तुम्हाला रिझल्ट बघायला भेटतील तशी तुमच्या जीवनात तुम्हाला सक्सेस सुद्धा भेटेल। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर विश्वास ठेवा आणि फोकस करा आणि फोकस करूनच काम करा। चौथा नियम आहे तो म्हणजे एका वेळी तुम्ही एकच काम करा। तुम्ही काय करताय, मला हे काम करायचं, मला ते काम करायचं, मला एडिटिंगचं काम करायचं आहे, मला थंबनेल एडिट करायचं आहे, मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे, मला व्हिडिओ शूट करायचा आहे, याच्यामुळे तुम्ही कंपोज होताय। हे करू की ते करू, 5 मिनिटं व्हिडिओ शूट करताय, तुम्ही 5 मिनिटं एडिटिंग करताय, तुम्ही थंबनेल 5 मिनिटं बनवताय, त्याच्यातच तुम्ही एक व्हिडिओ अपलोड करताय। असं नका करू मित्रांनो। तुम्ही एका वेळी एकच काम करा, एक काम कंप्लीट केल्यानंतरच तुम्ही दुसरं काम घ्या
म्हणजे तुमचं पहिलं काम चांगलं झालं, त्याच्यानंतर दुसरं काम तेही चांगलं होईल. म्हणजे तुम्ही प्रत्येक कामाचा बोजा आणि प्रत्येक कामाचं टेन्शन किंवा प्रत्येक कामाचा तुम्ही विचार कराल ना, मी हे पण करतोय ते पण करतोय, तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल आणि तुमचं एक सुद्धा काम धड होणार नाही. जसं मी करतोय आता, व्हिडिओ शूट करेन, त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करेन, त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट झाल्यानंतर अपलोड करेन आणि अपलोड झाल्यानंतर तुम्ही बघाल. म्हणजे प्रत्येक गोष्टीची प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसला वेळ ही लागतेच. त्याच्यामुळे तुम्ही एकच काम करा आणि चांगलं काम करा, म्हणजे तुमचं काम इझी आणि चांगलं होईल. 5वा नियम आहे तो म्हणजे तुम्ही काम करत असताना लगातार काम न करता तुम्ही छोटे छोटे ब्रेक घ्या. तुम्ही कोणतंही काम करत असाल आणि ते जर काम तुम्ही दिवसभर काम कराल ना, तर तुम्ही थकून जासाल. त्याच्यामुळे तुम्ही काम करा, चहा प्या, परत काम करा, 5-10 मिनिटं तुम्ही झोप घ्या आणि परत तुम्ही कामाला लागा. या गोष्टीने तुमचं माइंड फ्रेश असेल आणि जेव्हा आपलं माइंड फ्रेश असतं ना, तेव्हाच काम चांगलं होतं. की तुम्ही जेव्हा एडिटिंग करत असाल तेव्हा छोटे छोटे ब्रेक हे नक्कीच घ्या. जर तुम्ही लगातार एडिटिंग करत असाल ना, तर तुमचं माइंड जॅम होईल आणि माइंड जॅम झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आठवणार नाही किंवा तुम्हाला कशा प्रकारे एडिटिंग करायचे आहे, याच्यामध्ये काय बदल करता येईल किंवा याच्यामध्ये चेंजेस काय करता येतील, या गोष्टी तुम्हाला सुचणार नाही त्यावेळी. आणि जेव्हा तुम्ही तुमचं कम्प्लीट एडिटिंग होईल, जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ एक्सपोर्ट माराल आणि एक्सपोर्ट मारल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड कराल आणि नंतर बघाल ना, तर तुम्हाला असं वाटेल की या जागेला मी असं केलं पाहिजे, त्या जागेला मी असं केलं पाहिजे होतं, पण ते मी नाही केलं. तेव्हा छोटी छोटी ब्रेक नक्कीच घ्या, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सुचतील आणि तुमचं काम परफेक्ट बनेल. 6वा आणि शेवटचा नियम आहे तो म्हणजे तुम्ही जे पण काम करत असाल ते काम पूर्ण करा, नाहीतर तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल. तुम्ही काय करताय, तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल ओपन करताय आणि 5-6 व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड करताय आणि त्या व्हिडिओना व्ह्यूज नाही आले तर तुम्ही यूट्यूब सोडून देताय. मित्रांनो, असं करू नका, कारण तुमचा नवीन यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामुळे त्या यूट्यूब चॅनलला ग्रो होण्यासाठी वेळ लागेल. जसजसे तुम्ही चांगले चांगले व्हिडिओ बनवाल तसतसे लोक ते व्हिडिओ पाहतील आणि जसा एंगेजमेंट त्या व्हिडिओला येईल तसतसे ते व्हिडिओ व्हायरल सुद्धा होतील. त्याच्यामुळे तुम्ही चांगलं काम करा, चांगली व्हिडिओ बनवा, म्हणजे लोकांना पण आवडले पाहिजे आणि ते व्हिडिओ आवडल्यानंतरच लोक तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि हळूहळू चॅनलवरती सबस्क्रायबर जेव्हा वाढतील तेव्हाच व्ह्यूज येतील आणि जेव्हा तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतील ना, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की अजून काम करावं, अजून चांगलं काम करावं. त्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही प्रत्येक काम हे तनाने आणि मनाने करा, म्हणजे तुमचं काम चांगलं होईल, बेस्ट होईल आणि त्या कामाचा रिझल्ट तुम्हाला चांगला बघायला भेटेल. कोणतीही गोष्ट आपल्यासोबत जर चांगली होणार असेल ना, तर त्या गोष्टीला होण्यासाठी टाइम हा लागतोच. जसे आपण लहान होतो तर आपण एक दिवसाने मोठे झालो का? नाही. तर प्रत्येक गोष्टीला टाइम हा लागतोच. जसे तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमचा बिझनेस हा एका दिवसात ग्रो होईल का, मोठा होईल का? नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे पण काम घेतलंय ते पूर्ण काम करा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. उम्मीद करतोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या ज्या मी 6 गोष्टी सांगितल्या, ह्या 6 गोष्टी, हे 6 नियम तुमच्या जर लाईफमध्ये तुम्ही अप्लाय केलाय तर तुम्हाला नक्कीच फायदा हा होईलच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. खतम.